गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ 332 रोड, संपर्क 929797 5000। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील महाविकास आघाडीच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा निषेध व्यक्त करण्यात आला। हर्षवर्धन पाटील यांचं डोकं ठिकाणावर आहे का? त्यांच्या अंगावरची कपडे आहेत ती इचलकरंजी पुरवते। त्यांनी हे जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे। इचलकरंजी ही वस्त्रनगरी आहे, पाकव्याप्त काश्मीर नाही। हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमध्ये असताना पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय। त्यांना इचलकरंजीची जाण आहे की नाही? त्यांना इचलकरंजी शहरामध्ये फिरू देणार नाही। त्यांच्या कुठलाही कार्यक्रम असला तर उधळला जाईल असा इंडिया आघाडीच्या वतीने इशारा देण्यात आलाय। यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा निषेध व्यक्त करत आंदोलन गांधी चौक या ठिकाणी केलं। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी इस्लामपूर वाळवा येथे इचलकरंजी शहराबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। इचलकरंजी हे पाकव्याप्त काश्मीर आहे। धैर्यशील माने यांच्या निवडणुकीमध्ये अदृश्य शक्ती राहिली होती। जसे पाकिस्तानसाठी पाकव्याप्त काश्मीर आहे त्याच पद्धतीने इचलकरंजी शहर हे पाकव्याप्त आहे असं वक्तव्य काल केलं होतं। याच्या निषेधार्थ आज इचलकरंजी शहरामध्ये सर्वसामान्य जनतेकडून हर्षवर्धन पाटील यांचा निषेध व्यक्त करण्यात आला। याची दखल घेऊन आज महाविकास आघाडीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा चौक येथे हर्षवर्धन पाटील यांचा निषेध व्यक्त करण्यात आला। इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे, पण हर्षवर्धन पाटील यांनी असं वक्तव्य केल्यामुळे त्यांचा निषेध करण्यात आला। हर्षवर्धन पाटील जो ड्रेस घालत आहेत ते कापड इचलकरंजी शहरानं दिलंय। 2014 पूर्वी ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते। आता ते भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांचं डोकं फिरलंय, त्यामुळे असं बेताल वक्तव्य करत आहेत। इचलकरंजी शहरामध्ये हर्षवर्धन पाटील जर आले तर त्यांना इचलकरंजी शहरामध्ये फिरू देणार नाही। त्यांना जशाच तसं उत्तर दिलं जाईल असा पवित्रा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला। ईडी सीबीआयच्या भीतीपोटी 2014 साली ते भाजपमध्ये गेले होते। भाजपमध्ये गेल्यानंतर ते भ्रष्ट झाले, त्यामुळे असं बेताल वक्तव्य करत आहेत। इचलकरंजी शहर हे हजारो नागरिकांना काम देणारं शहर म्हणून ओळखलं जातं, पण अशा व्यक्तींना इचलकरंजी शहरातील नागरिक कधीही पाठीशी घालणार नाहीत। येणाऱ्या काळामध्ये भाजपच्या नेत्यांच्या बेताल वक्तव्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असा पवित्रा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला। यावेळी महाविकास आघाडीतील सर्वच नेते व पदाधिकारी उपस्थित होते। पक्षाचे इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजी शहराला पाकव्याप्त काश्मीरचा भाग अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी केला काल। खरं वास्तविक या हर्षवर्धन पाटलांना पायतान मारायचं का एका संडाच्या टाकीमध्ये बुडवून ठार मारायचे अशा पद्धतीची कीव या इचलकरंजी शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी प्रामुख्याने निर्माण झालेल्या आहे। ज्या भारतभूमीमध्ये राहतो, हे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा आणि हे महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून वस्त्र उद्योग नगरी म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण पुण्या गोविंदानं राहत असताना सुद्धा ज्या पद्धतीनं हर्षवर्धन पाटलांनी जे वाक्य वापरलं ते म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळवून त्यांनी अनेक लोकांनी बलिदान दिलं आणि त्या बलिदानानंतर अशा पद्धतीचं वाक्य येणं म्हणजे एक शर्मेची बाब त्या ठिकाणी आहे। आणि हे सगळं कानानं आणि डोळ्यानं अनेक वृत्तवाहिनीवर त्या ठिकाणी सगळ्या जनतेने पाहिलं। या शहराचे आमदार खासदार यांनी एकही वक्तव्य त्या ठिकाणी केलं नाही। आम्ही त्याचा जाहीर निषेध सर्वांचा या ठिकाणी इंडिया आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी करतो। आणि खरोखरच हे राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेबांना मी सांगू इच्छितो, तुम्ही खरं देशवासी असाल, खरं महाराष्ट्रवासी असाल
तर या कठोर कारवाई त्यांच्यावर करावी आणि या इंडिया आघाडीच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध त्या ठिकाणी करतो। ठिकाणी इंडिया आघाडीच्या वतीनं राज्याचे माजी मंत्री, कोल्हापूरचे माजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटलांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो। काल त्यांनी नागनाथ अण्णा नायकवडेंच्या जयंती दिनाच्या निमित्तानं एक वक्तव्य केलं आणि हे वक्तव्य खासदार मानेंचा सत्कार करताना केलं। काय म्हणाले ते? खासदार माने हे पाकव्याप्त काश्मीर असलेल्या इचलकरंजी शहरातनं निवडून आले आणि तरी त्याने त्या ठिकाणी वादळातनं दिवा लावलेला आहे। आता या विधानाचा जर शोधबोध घेतला तर 2014 पर्यंत हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस पक्षाचे नेते होते। त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या मुळे त्यांची ईडीची चौकशी लागली, सीबीआयची चौकशी लागली आणि या चौकशीच्या कारणामुळे त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेऊन त्यांना स्वच्छ करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं। त्यांच्यावर सध्या असणारे 9 वर्षाचे जे संस्कार आहेत ते भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या भांडगुळांचे संस्कार आहेत आणि त्यांच्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य येणं अपेक्षित आहे। कारण भारतीय जनता पक्षाचा आणि RSSचा देशाच्या स्वातंत्र्यामध्ये काहीही काडीचाही संबंध नाही आणि त्यामुळं सातत्यानं अशा पद्धतीची धर्मद्वेषी, देशद्रोही वक्तव्य करायची आणि स्वतःकडे लक्ष वळवून घ्यायचं अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी केले। इचलकरंजी एक कष्टकऱ्यांचं गाव आहे, दीनदलितांचं गाव आहे, कामगारांचं गाव आहे। या गावानं GST सारखा महसूल अतिशय मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला मिळवून दिलाय। महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून याची ओळख आहे। संबंध देशाला आणि देशाबाहेर कापड पुरवण्याचं काम या ठिकाणी इचलकरंजी करते आणि अशा परिस्थितीत इचलकरंजी ही जर तुला पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तुला जोड्यानं हाणण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आज इचलकरंजी समोर नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून आमचं सांगणं आहे त्यांना की उद्याच्या काळात त्यांनी तातडीनं इचलकरंजीकरांची माफी मागावी जाहीरपणानं। खासदार माने या ठिकाणी संस्कार स्वीकारत असताना अशा पद्धतीचं वक्तव्य हे पाटील करत असताना त्या ठिकाणी हसत त्या ठिकाणी बसले होते। भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुरेश हळवणकर वक्तव्य आल्यापासून किरकोळ कारणाला रस्त्यावर येणारा यांचा यांचा पक्ष त्या ठिकाणी एकही शब्द बोलत नाही। त्या ठिकाणी असणारे प्रकाश आवाडे हे त्यांचे सहकारी आहेत, सहकारी पक्ष आहेत, ते सुद्धा या ठिकाणी बोलत नाहीत। वेगवेगळ्या विषयावर स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचं आणि विषयांतर करायचं आणि विधानसभेमध्ये प्रश्न किरकोळ मांडायचे, पण महत्वाच्या प्रश्नाला बगल द्यायची ही भूमिका ज्या आवाड्याने घेतली त्या आवाडे बोलत नाहीत। हे सगळे एका पक्षाचे लोक एका संस्काराखाली वाढलेले आहेत आणि ही सगळी मंडळी राष्ट्रद्रोही आहेत का काय आहेत याचा शोध घेणं आवश्यक आहे। म्हणून या ठिकाणी इंडिया आघाडीच्या वतीनं हर्षवर्धन पाटलांचा आम्ही जाहीरपणानं निषेध करतो आणि त्यांना साथ देणाऱ्या भारतीय जनता पार्टी, आमदार आवाडे, माजी आमदार हळवणकर आणि खासदार माने यांनी इचलकरंजीकरांची या ठिकाणी जाहीर माफी मागावी अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही वक्तव्य करतो। इस्लामपूर येथील एका कार्यक्रमामध्ये या महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील यांनी अत्यंत बेजबाबदार इचलकरंजीच्या नागरिकांचं, जनतेचं अपमान करणारं, इचलकरंजी लोकसभा असेल, हातकलंगणे लोकसभा असेल, इचलकरंजी विधानसभा असेल, यामधले जे लोक आहेत, जे नागरिक आहेत, इचलकरंजी शहरामध्ये सुताच्या धाग्यातून कापड जसं विणलं जातं त्या पद्धतीनं एकसंघपणे ते राहतात। अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण व्हावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन इचलकरंजीचे मतदार म्हणजे इचलकरंजीचे लोक म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधले आहेत अशी जी भूमिका मांडली याचा सर्वात प्रथम निषेध करतो। आणि
त्यांनी खरं वास्तविकरित्या हर्षवर्धन पाटील आणि त्यांचा इतिहास पाहता अनेक वर्ष ते धर्मनिरपेक्ष पक्षामध्ये राहिलेले आहेत, परंतु मगाशी काही मंडळींनी सांगितलं बावस्कर साहेबांनी ईडीची चौकशी लागल्यामुळं ते पक्ष सोडून काँग्रेस पक्ष सोडून गेले खरे, परंतु एका विशिष्ट विचाराचे समाजामध्ये तेढ निर्माण करायची भूमिका घेऊन दंगली कशा पेटवल्या जातील ही भूमिका सातत्यानं अनेक लोकांच्याकडनं जातीवादी पक्षांच्या लोकांच्याकडनं चाललेली आहे आणि हीच भूमिका हर्षवर्धन पाटलांनी घेतलेली आहे आणि संविधानाचा देशानं दिलेल्या संविधानाचा त्यांनी अपमान केलेला आहे असं सांगून मी तर थांबतो आणि त्यांचा पुन्हा एकदा निषेध करतो. जय हिंद. भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी 2 दिवसापूर्वी वाळवा या ठिकाणी क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकोड यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी शहराच्या बाबतीत एक धक्कादायक विधान केलं की इचलकरंजीची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे धैर्यशील माने मगाशी बावस्कर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी हसत हसत त्या ठिकाणी होते. खरं म्हणजे आज आम्ही 2 दिवसांनी त्या ठिकाणी या वक्तव्याचा जाहीरपणे इंडिया आघाडीच्या वतीने निषेध करतो. खरं म्हणजे त्याच वेळेला बावस्कर साहेब त्या ठिकाणी खासदारनी इचलकरंजीची तुलना ज्यावेळेला पाकव्याप्त काश्मीरची होते म्हटल्यानंतर त्या ठिकाणीच उठून सांगितलं पाहिजे की या इचलकरंजी जनतेचा अपमान आपण करताय. खरं म्हणजे ते बोललं नाहीत, पण हा इतिहास जर बघितला तर 1947 साली ज्यावेळेला भारताची फाळणी झाली, भारत आणि पाकिस्तान वेगळं झालं, त्यावेळेचे ब्रिटिश व्हाईस चान्सलर लॉर्ड माउंटबेटन यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की काश्मीरमध्ये जे संस्थानिक होते हरिश्चंद्र की तुम्ही एकतर काश्मीरचा जो भाग आहे संस्थानिक त्यावेळेला पारतंत्र्यात असताना संस्थानिक राज्य होतं, एकतर भारतामध्ये जावा किंवा पाकिस्तानमध्ये जावा, पण त्यांना संस्थानिक म्हणून राहायचं असल्यामुळं त्यांनी कोणत्याही याच्यात विलीन केलं नाही आणि त्याचाच गैरफायदा घेऊन त्यावेळच्या पाकिस्तानच्या सैन्यानं घुसखोरी केली आणि ती घुसखोरी केल्यानंतर मग भारताकडे ज्यावेळेला मदत मागितली त्यावेळेला भारतानं अंशत भाग आपल्याकडे आला आणि जो काही भाग राहिला तो भाग म्हणजे आज POP म्हणजे पाकिस्तानचा भाग संबोधला जातो. खरं म्हणजे त्या वक्तव्याचा आज इचलकरंजी जनतेचा विचार केला तर औद्योगिक शहर आहे आणि या औद्योगिक शहरामध्ये अत्यंत प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल असं हे शहर आहे आणि या ठिकाणची तुलना पाकव्याप्त काश्मीर करत असताना खरं म्हणजे हर्षवर्धन पाटलांची बुद्धी त्यावेळेला 5 मिनिटं काही बुद्धिभ्रम झालता का हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडलाय. आणि म्हणून ज्यांनी 10 वर्ष पालकमंत्रीपद या जिल्ह्याचं भोगलं, ज्यांना पूर्ण इचलकरंजी शहराची भौगोलिक माहिती होती, तरी सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं, त्याबद्दल इंडिया आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि या वक्तव्याच्या संदर्भात आपण इचलकरंजी जनतेची माफी मागितली पाहिजे असं आव्हान मी त्यांना 2 दिवसात करावं, नाहीतर परत आम्ही एकदा निषेधासाठी पूर्ण इचलकरंजी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. तालुक्या येथील नागनाथ अण्णा नायकोड यांच्या जयंतीच्या निमित्तानं धैर्यशील माने यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित त्यांनी केलेला होता. त्या कार्यक्रमाच्या वेळेला या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजी शहराला पाकव्याप्त काश्मीर असं हे संबोधलेलं होतं. या हर्षवर्धन पाटलाचा आम्ही इंडिया आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतोच आहे. या हर्षवर्धन पाटलाला आम्ही सांगू इच्छितो, तुम्ही जे शर्ट घालताय, तुम्ही जे पॅन्ट घालताय, हे सुद्धा इचलकरंजी शहरातल्या विणलं जाणाऱ्या कापडातनं ते तुम्ही आपलं वस्त्र घातले जाते. अशा या इचलकरंजीच्या नागरिकांना तुम्ही पाकव्याप्त काश्मीर म्हणता, तुम्हाला जरा तरी लाज वाटली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही इचलकरंजीकरांची माफी मागितला नाही तर याच्याहीपेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल आणि त्याच स्टेजवर आपल्या या हातकंडे तालुक्याचे खासदार धैर्यशील माने हे बसलेले असताना हसत होते, परंतु साधं वक्तव्यसुद्धा त्याच्या विरोधात केलेलं नाहीत. त्यांनी आमच्या या इचलकरंजी जनतेची मताची त्यांनी विभागणी करून निवडून गेले अशा या खासदार धैर्यशील मानेचं सुद्धा आम्ही इंडिया आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि इथल्या आमदाराचाही सुद्धा करतो आणि येणाऱ्या काळामध्ये
या भाजपच्या सरकारने आणि या गृहमंत्र्यांनी त्याच्या वक्तव्य तपासून या हर्षवर्धन पाटलांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा याच्या विरोधामध्ये आंदोलन करावे लागेल.